हाय व्होल्टेज लढाई आहे ती म्हणजे राम सातपुते जे भाजपचे आमदार आहेत त्यांच्या विरोधामध्ये उत्तम जानकर चुरशीची लढाई असं ऐकतोय. नाही तुतारी हवा रामभाऊ सातपुते फडणीस असेल राज्यात सगळीकडे, पण इथं मोहिते पाटील जानकरचा गट आहे ना. आता प्रत्येकाच्या तोंडात रामभाऊ सातपुतेंचं नाव. मोहिते पाटलांनी जो माणूस दिलाय तो निवडून येणार. मोहिते पाटलांच्या मागे फक्त पुढारी लोक आहेत, जनता नाही. सातपुते असा चांगला माणूस आहे, कामाचा माणूस आहे. फडात पैलवान उतरताना अगोदर त्याला खुराक घालून तयार करून काढावं लागतं, कुस्ती होतं की असं अचानक कोण मिळणार म्हणून कोणतरी आणून उभा करा, मग कुस्ती कशी व्हायची. पुढारी लोक नाहीत त्यांच्या मागे, पण सगळी जनता रामभाऊ सातपुतेंच्या मागे. इतकी कामं केलेत त्यांनी. सातपुत्यांना कसा मिळेल? स्थानिक लेवलचा नेता निवडून देणार का? रामभाऊ सातपुते शिवाय आमदार होऊ शकत नाही या तालुक्यात. काय उपयोग होत नाही मोदीच्या सभेचा तिथं जिल्ह्यावर काय परिणाम होणार नाही. ते जे हिंदू धर्माला करेल त्याला आमचे मतं राहणार आणि त्यांना पूर्ण पाठिंबा राहणार. भारतीय जनता पार्टीचं नुकसान व्हायला कारण हे वरिष्ठ नेत्यांची धोरणं. स्थिर सरकार हवं आहे, स्थिर. पवार साहेबावरती आमचा विश्वास आहे, ते करतील. सरकार बरं वाटतं तुम्हाला? लाडक्या बहिणीला पैसे दिले त्यांना देणार ना. मग आपलेच पैसे आपल्याला देते नाही, हे नादाला लावून हे असं काम तिप्पट घेताय आणि एकपट देताय. काय गेम चेंजर काय आहे? जरांगे पाटील फॅक्टर. मुस्लिम समाज पण आहे ना जरांगेच्या बाजूने. विकासावर व्हायला पाहिजे, विकासावर मतदान व्हायला पाहिजे. जातीला आणि धर्माला काय करायचं? पुढारी परफेक्ट येते त्यांच मोठं होते. तुमचं काय आहे हो? तुमचं काय आहे? ही पुढारी फक्त जातीला पुढे करते आणि स्वतःचे घरीदार करते. नमस्कार, बोलबिडूच्या हवा कुणाची कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. बोलबिडूची टीम पोचलेली आहे माळशिरसला. सोलापूर जिल्ह्यामधलं माळशिरस हे ठिकाण, माळशिरस मतदारसंघामध्ये अहिल्यादेवी चौकामध्ये आपण आहोत आणि इथं एक हाय व्होल्टेज लढाई आहे ती म्हणजे राम सातपुते जे भाजपचे आमदार आहेत त्यांच्या विरोधामध्ये उत्तम जानकर हे शरद पवार गटाचे आहेत. म्हणजे कमळ विरुद्ध तुतारी माळशिरस तालुक्याचं ठिकाण आहे. या ठिकाणी कुणाची हवा आहे, कुणाचं वातावरण आहे, आपण चौकातल्या लोकांना विचारणार आहोत. काय आहे, कोणाची हवा आहे? सातपुते विरुद्ध जानकर. तुतारी हवा आहे. तुतारीची हवा आहे. म्हणजे कशामुळं यावेळेस? मोहिते पाटलांनी जो उभा केलेला उमेदवार आहे तो ह्या माळशिरस तालुक्यात पिढ्यानपिढ्या निवडून आलेला आहे. हां, त्याला चॅलेंज नाही. त्याला चॅलेंज नाही म्हणजे पण मोहिते पाटलांचं आणि जानकरांचं एवढं वितुष्ट होतं इतक्या वर्षाचं. लोकसभा निवडणुकीत खासदारकीला त्यांनी सहकार्य केलं, त्याच्यामुळे विधानसभेला मोहिते पाटलांनी त्यांना सहकार्य करायचं वचन ते दिलं होतं पवार साहेबांच्या आदरणीय शरद पवारच्या समक्ष. म्हणजे पवार मोहिते पाटील वगैरे एकत्र आले, तो इफेक्ट आता इथं पण दिसणार. विषय संपला. हां, सातपुतेला चान्सच नाही. सातपुत्यांना कसा मिळेल? स्थानिक लेवलचा नेता निवडून देणार का? बाहेरून आलेलो बाहेरून आलेला म्हणजे स्थानिक विरुद्ध बाहेरचा हा पण मुद्दा आहे. तो हा पण मुद्दा आणि धनगर समाज माळशिरस तालुक्यामध्ये मोठा आहे. हां, आणि मुस्लिम समाजाचा त्यांना पाठिंबा आहे. धनगर मुस्लिम हे सगळं समीकरण इथं म्हणलं. पण सातपुतेने काही कामं बिमं केली की नाही? सातपुते साहेबांनी कामं कितीही करू द्या, पण मोहिते पाटलांनी जो माणूस दिलाय तो निवडून येणार. म्हणजे मोहिते पाटलाचं चालतंय. हां, मोहिते पाटला. हां, आता अजून आपण विचारू जरा लोकांना काय इथं तुतारी का कमळ? तुतारी का कमळ? सध्या तुतारीच हवा. कशामुळं? मोहिते पाटलामुळं. मोहिते पाटलांनी जानकर साहेब एकत्र झाल्यामुळे सध्या तुतारीच हवा चालू आहे. ओके, जानकरांनी मोहिते एकत्र. हा, एकत्र आल्यामुळे ते तुम्हाला सांगतो नाही म्हणलं तर 1 लाखाच्या पुढे त्यांचा विजय होणार. 1 लाखाच्या पुढे 1 लाखाच्या पुढे 1,30,000 टार्गेट आहे. तेवढ्या मतांनी ते निवडणार 100%. धनगर मुस्लिम वगैरे सगळे जातीय समीकरण. हो, इथं हाच विषय आहे का मुख्य? जात विकास वगैरे विषय नाही आहे की? विकास आहे की केलाय सर्वांनी. मोहिते पाटलांनी पाटलांनी केला विकास. आणि सातपुते त्यांनी बी केलेला आहे. त्यांनी पण केलेलं आहे. पण यावेळेस बदल होणार. ठीक आहे, आपण अजून विचारू लोकांना काय यांचं म्हणणं आहे. नमस्ते, काय तुतारी का कमळ? हे त्यांचंही तुमचंही. तुतारी का कमळ? तुतारी. कशामुळं? म्हणजे जानकर मोहिते पाटील एकत्र आल्यामुळं. पण सातपुते नाही, विकास नाही केला आमदारांनी. केलाय 5 वर्ष केला विकास, मग तरी पण नाही. मोहिते पाटील म्हणतील तसं. ठीक आहे, विचारा. नमस्ते. काय यावेळेस जानकर आणि राम सातपुते चुरशीची लढाई असं ऐकतोय आम्ही. नाही, वन वे दोघं एकत्र झाल्यामुळं ह्यांचं पारडं जड आहे. ओके, जानकर आणि मोहिते पाटील एकत्र आल्यामुळं पारडं जड आहे. म्हणजे लोकसभेप्रमाणेच विधानसभेला पण होणार 100% असं वाटतंय मला. पण कशामुळं? म्हणजे केवळ एकच एवढं कारण आहे का अजून काय कारण आहेत? म्हणजे सातपुतेबद्दल नाराजी आहे, कामं केले नाहीत किंवा काय? काय झालं, लोकसभेला ते सोलापूरला पडल्यानंतर इकडं आलेच नाहीत.
इकडं तो लोक मग म्हणजे कसं होतं ठाम मागं राहणार माणूस पाहिजे ना. तुम्ही मतदाराच्या मागं जर तुम्ही असं चलबिचल करत असाल तर मग लोकांनी मागच राहायचं. त्यात लोक दुरावली बरीच. त्यांनी आलीच नाहीत, फोन उचला ना 2-4 महिने हे तर नव्हतेच, 4 महिने 6 महिने लोकसभा निवडणुकीनंतर डायरेक्ट निवडणूक प्रचाराला फॉर्म भरायला झाले. हां ओके, अशी पण चर्चा होती की इथं त्यांना कदाचित तिकीट मिळणार नाही, पण दुसरं कोणच मिळालं नाही म्हणून परत ते उभारतात, असं हे खरं आहे का? असं नाही, फडात पैलवान उतरताना अगोदर त्याला खुराक घालून तयार करून काढावं लागतं, कुस्ती होत असते. हे असं अचानक कोण मिळाना म्हणून कोणतरी आणून उभा करा आणि मग कुस्ती कशी व्हायची, म्हणजे तयारी लागते ना अगोदरची. पण राम सातपुते फडणवीसचा माणूस म्हणतात, तरी पण माणूस आहे का? तरी पण नाही लोक फडणवीसचं कसं आहे, असं काय म्हणजे फडणवीसचं असेल राज्यात सगळीकडे, पण हिथं मोहिते पाटील जानकरचा गट आहे ना, असा हिथं नाही फडणवीसचं जास्त. पण जानकर बद्दल आक्षेप घेत आहेत ते धनगर खाटेक त्यांचं प्रमाणपत्र बोगस आहे किंवा असं, हा मुद्दा चालेल का? मी काय म्हणतोय, आता हे 4 निवडणुका लढले ती, मग आता हा जुना मुद्दा झाला ना. हिंदू खाटेक धनगर जे आहे, हा मुद्द्याला ह्याला बरेच जण अशी उत्तर देतात ते की धनगर आरक्षण, एसटीचं आरक्षण आहे धनगरला डायरेक्ट. कशात आहे, त्या बाबासाहेब आंबेडकरांनी दिले घटनेत, आणि घटनेत दिले त्याच्यामुळं मग तो 36 नंबर सूचीवरती आहेच. ते म्हणते आमचंच उलट 70 वर्ष धनगराचं आरक्षण गेलं, ती द्या अगोदर आम्ही आमचं आत्तापर्यंत नुकसान झालेली. त्यामुळं हा मुद्दा असा काय फार मोठा नाही. जरांगे फॅक्टर वगैरे काय इकडं नाही तसं बरं का, इथं जरांगे म्हणण्यापेक्षा मोहिते पाटलांचा गट, मोहिते पाटील फॅक्टरी मोहिते पाटलांचा एक गट आहे आणि जानकराचा गट आहे, ती दोन्ही एकत्र आल्यामुळं एक व्यावहारिक गोष्ट अशी आहे. हे पटतंय का तुम्हाला? मोहिते पाटील आणि जानकर एकत्र आल्यामुळं पटवून घ्यावं लागतंय पटवून. संघर्ष 33 वर्ष जानकर करत होते आणि संघर्ष करत करत त्यांची 33 वर्ष गेली, पण त्यांना संधी मिळाली नाही. मोहिते पाटील नेहमी त्यांना वरचढ झाले, अनेक वर्ष, अनेक वेळा, अनेक निवडणुका धनगर समाजाने लढवल्या, पण त्यांना कुठंच कधीच यश आलं नाही. मोहिते पाटलांनीच बाजी मारली. आणि आता योगायोगाने, परमेश्वराच्या कृपेने म्हणा किंवा कशाही पद्धतीनं, पण वातावरण चांगलं झालं, निर्मिती झाली आणि दोघांनी हातात हात घेतले, मनोमिलन झालं आणि एकत्र निवडणूक लढवायला सुरुवात केली. त्यामुळं वातावरण जिल्ह्यातलं, तालुक्यातलं, राज्यातलं चांगलं झालं आहे आणि त्याला शरद पवारांची साथ मिळाली. शरद पवारांना पण आयत्या वेळेला तालुका मिळाला, जिल्हा मिळाला. जिल्ह्यातलं, तालुक्यातलं वातावरण अतिशय गचाळ झालं होतं, गलिच्छ झालं होतं. ती ह्यांच्या ह्या मिलनामुळं वातावरण चांगलं झालं आणि त्यामुळं त्यांना, शरद पवाराला सुद्धा त्याचा परिणाम चांगल्या पद्धतीचा मिळाला. शरद पवार, मोहिते पाटील, शिंदे हे जे सगळे जुने नेते एकत्र आले, त्याच्यामुळे सोलापूर जिल्ह्याचं आता वातावरण बदलते पूर्ण. पण इकडं मोदी पण येऊन गेले होते, मोदींनी काय उपयोग होत नाही मोदीच्या सभेचा, तिथं जिल्ह्यावर काय परिणाम होणार नाही, अजिबात काय होणार नाही. हिंदुत्वाचा मुद्दा वगैरे चालणार नाही, तसं काय नाही. आता इथं कसं आहे, शरद पवारांची सहानुभूती, मोहिते पाटलाची सहानुभूती आणि जानकरचा गट त्याची सहानुभूती असं एकत्र आल्यामुळं वातावरण निर्मिती एकदम चांगली झाली. तुम्हाला पूर्ण गणित सांगून टाकलं काय आहे नेमकं इथलं वातावरण, हे पण उत्तम सांगितलं. काय झालं बरं का, फडणवीसांचं धोरण म्हणजे मला आता, आपण काही एवढं मोठं नाही, मोठे माणसं आली ती सगळी, पण गंमत अशी झाली की तालुक्यामध्ये विरोध राहायला पाहिजे. बरोबर, पूर्वीपासून हा 70 वर्षाचा विरोध आहे. 2 गट आहेत, मोहिते पाटील आणि मोहिते पाटील विरोधक आणि कट्टर विरोधक. आता ही विरोध फडणवीसांनी संपवला. मला सांगा, दोन्ही विरोध संपवून ते स्वतः जर लादत असतील नेते, आता मोहिते पाटील दुखवायला नव्हते पाहिजे. मोहिते पाटलांना त्यांनी उमेदवार द्यायला पाहिजे किंवा त्यांचं काय ऐकायला पाहिजे होतं, त्यांना धरून राहायला पाहिजे, किंवा त्यांना नाही तर निदान जानकराला तर धरून राहायला पाहिजे. भारतीय जनता पार्टीचं नुकसान व्हायला कारण हे वरिष्ठ नेत्यांची धोरणं. म्हणजे आम्हाला काय कळत नाही बरं, आम्ही साधी सामान्य मतदार माणूस आहे. सामान्य माणसाला जास्त कळतं, उलट हे नेत्याने ऐकायला पाहिजे काय चुकतंय त्यांचं. म्हणजे कोणतरी एक धरायला पाहिजे ना. तुम्ही दोघं जर दाबायला लागला आणि ती दोघं एकत्र आली तर त्याचा काय परिणाम होतोय ही महाराष्ट्राला असं, म्हणजे इथून पुढे तर वरची नीतिशानी होते की बाबा दोन्ही जर दाबली तर ती एक झाली तर आपलं घोटाळा होतं, तिथं आपल्याला तालुक्यात पंचायत होती. असं आपण अजून लोकांना विचारूयात काय एकंदरीत हेच आहे परिस्थिती. हो, काय बदल नाही. जानकर आणि मोहिते पाटील एकत्र आल्यामुळे यावेळेस रिझल्ट क्लिअर आहे. इथं काहीच चान्स नाही. काही चान्स नाही. गडकरींनी सभा वगैरे घेऊन पण काही चान्स नाही. घेतलेली सभा काय नको म्हणून आहे का, पण सभा घ्यावंच लागेल. हां, पण फॅक्टर फक्त एवढाच चालणार आहे. मोहिते फॅक्टर हो. किती आला लाखाने वरच. चला आपण अजून विचारू काय एकंदरीत वातावरण. रामभाऊ सातपुते येणार. पहिल्यांदा भेटले. चला आतापर्यंत जानकर ऐकू तरी आपण सातपुते काय या सगळ्यांचं असं म्हणणं आहे की
सातपुते फिरकलेच नाहीत लोकसभेच्या पराभवानंतर. सगळीकडे फिरकलेत, सगळीकडे काम आहेत त्यांची, भरपूर काम आहेत. जनतेला माहीत नव्हतं या आधीचा 10 वर्षाचा आमदार कोण आहे. आता प्रत्येकाच्या तोंडात रामभाऊ सातपुतेंचं नाव आहे. हां, पण जानकर आणि मोहिते पाटील एकत्र आल्यामुळं आता काय नाही उपयोग होत नाही. मोहिते पाटलांच्या मागे फक्त पुढारी लोक आहेत, जनता नाही. जनता नाही नाही मग आले कसे निवडून धैर्यशील मोहिते पाटील? पण धैर्यशील मोहिते पाटील कसे काय आले म्हणून? खासदारकीला आली किती खासदार गेला होतं ना माळशिरस, होतं की लीड मिळालं का नाही? होतं की रणजित निंबाळकरला 2019 साली लीड कोणी दिले मिळून लाखाचं? मोहिते पाटील दिले. मग नाही कसं म्हणता येईल लोक? कुणाला दिलं? रणजितसिंग निंबाळकर जेव्हा 2019 साली निवडून आले तेव्हा बीजेपीत होते ते. मग तेव्हा मोहिते पाटलांनी 1 लाख. मोहिते पाटील त्यावेळेस बीजेपीत होते म्हणून निवडून दिलं होतं. पण म्हणजे मोहिते पाटील बीजेपीत असले काय, मोहिते पाटील एनसीपीत असले काय, लीड देतात लोक. पक्ष इथं मोहिते पाटील आहे का? पक्ष बदलला की लीड, पक्ष बदलला की लीड बदलते. तुमचं असं म्हणणं आहे की इथून लीड मिळणार राम सातपुतेंना? हो मिळणार, किती मिळणार? 60-70 हजार मिळणार लीड. आणि तिकडं बाकीचा भाग अकलूजचा वगैरे निवडूनच येणार 60-70 हजारांनी रामभाऊ सातपुते. वाटतंय का तुम्हाला? सातपुते असा चांगला माणूस आहे, कामाचा माणूस आहे, त्याच्यामुळं विजय हे निश्चित आमदार राम सातपुतेच होणार आहे माहेश्वरमधून 100%. पण हे तर म्हणतात की बाहेरचं आहे, बीडचं पार्सल आहे, स्थानिक. असू द्या, काम त्यांचं आहे. हो, काम त्यांचं 1 नंबरचं आहे. ते कामाचा माणूस आहे, त्याच्यामुळे सातपुते हा विजय काय सातपुते. सांगता येतील कामं काय काय केली विकास? बरेच कामं केलेत. रोडची कामं रोडचे असू द्या, तुम्ही सभामंडप असू द्या, परत ही स्मार्ट ही लाईटीचं डाम असू द्या. पण मोहिते पाटलांचं त्यांचं बिनसलं काय नेमकं? रणजित निंबाळकर पण होते बीजेपीत, सातपुते पण बीजेपीत होते. सातपुतेनं मागच्या निवडून आणलं त्यात पण मोहिते पाटलांचा वाटा होता. झालं काय मग? गेल्या वेळेस खासदारकीची निवडणूक झाली, रणजित धैर्यशील बाया उभा राहिले, त्यांना पाठिंबा रामभाऊ सातपुतेने दिला नाही. कशामुळे तेच काय झालं म्हणजे? त्यांना बीजेपीकडून तिकीट मिळालं होतं, त्यामुळं रामभाऊ सातपुते वरच्या नेत्यांचंच ऐकून खासदारकीला रणजितसिंह नाईक निंबाळकरांना पाठिंबा दिला. त्यामुळे हे मोहिते पाटलांना खटकलं. त्यामुळे विरोधात निवडणूक राष्ट्रवादीत प्रवेश करून खासदारकी. सोलापूरला पण पडले, परिणाम नाही होणार? रामभाऊ सोलापूरला पण पडले. ते सोलापूरला आपलं उभं राहायचं म्हणून त्यांना तिकीट दिलं होतं, लढवायला म्हणून. तिकडून आले काय नाही आले काय, पण इथून विजय निश्चित आहे. म्हणजे म्हटलं की इथं पण तसंच झालं म्हणजे पहिलवानच डायरेक्ट आखाड्यात उतरतोय, मध्ये काहीच गायब होता पहिलवान. डायरेक्ट 5 वर्षामध्ये महागा आमदार आहे, त्यांची कामं चांगली आहेत. हा, कामं चांगली आहेत. बाहेरचा आणि हा मुद्दा नाही एकत्र, बाहेरचा आणि स्थानिक हा मुद्दा नाही. काय होत नाही, सगळी जनता, पुढारी लोक नाहीत त्यांच्या मागं, पण सगळी जनता रामभाऊ सातपुतेंच्या मागं आहे. म्हणजे धनगर मुस्लिम हे एक विषय. धनगरचं पण 50% मतदान रामभाऊ सातपुतेंना होणार, 100% होणार. रामभाऊच्या पण विजयाचं गणित काय ते सांगा. यांनी जसं सांगितलं आम्हाला मोहिते पाटील आणि जानकर एकत्र आहेत, तसं रामभाऊच्या विजयाचं गणित काय? जनता आहे पूर्ण पाठीमाग रामभाऊच्या. भाऊ हे भाऊच आहेत, सगळं इतकी कामं केलेत त्यांनी, भरपूर कामं केले. फिक्स आहे, फिक्स येणार. हे जे म्हणतात ते पटत मला, फडणवीसांचं राजकारण चुकलं इथं. राजकारण चुकलं म्हणजे कसं झालं, ह्यांनी पक्ष बदलला तिकीट न दिल्यामुळं, पण त्यांच्या म्हणण्यानुसार रणजित निंबाळकरांना तिकीट द्यायचं होतं. हे मोहिते पाटलांना खटकल्यामुळं ह्यात काय असं हे झालं नाही. 100% रामभाऊ सातपुतेच येणार. पण रामभाऊ सातपुते विजय ही 100%. रणजितसिंग मोहिते पाटील काम करणार का? रणजितसिंह मोहिते पाटील अजूनही भाजपमध्ये आहेत. नेमकं काय चाललंय त्यांचं हेच समजत नाही. समजतंय का सांगा, कळत नाही. त्यामुळं रामभाऊ सातपुते हांचा विजय निश्चित आहे आणि 100% येणार. धन्यवाद. आपण अजून काही लोकांना विचारूयात. काय जानकर का सातपुते? सातपुते. सातपुते कशामुळं? त्यांची कामं भरपूर आहेत तालुक्यात. ह्याच्या अगोदरचे जे आमदार 40 वर्षे इथं आमदार होते, ते आम्हाला कधी दिसले पण नाहीत. दिसले पण नाहीत आणि कधी कामं पण केली नाहीत. पण आता जानकर आणि मोहिते एकत्र आले, ह्याचा काही परिणाम होणार नाही? तसं काही सांगू शकत नाही काय परिणाम, पण राम सातपुतेचे कामं भरपूर आहेत. त्यांनी तालुक्यात बरेच कामं केलेत, त्यामुळं जनता खुश आहे. जनता खुश आहे, पूर्ण जनता पाठीशी आहे त्यांच्या. मोहिते पाटील आणि पवार वगैरे यांचा काही इफेक्ट नाही होणार लोकसभेला, जे आता धैर्यशील निवडून आले? चालवलं आता लोकसभेला झालं त्या विषयावर आता तसं राजकारण होणार नाही. लोकसभेला एक वेगळं वातावरण होतं, विधानसभेला वातावरण आहे. विधानसभेला कुठले मुद्दे तुम्हाला होते? विकासाचा मुद्दा असेल. हा, विकासाचा मुद्दा. जात वगैरे काय नाही? जात काय आम्ही जे आहे ते धर्मावर मत करतोय, असं जातीचं काय. धर्मावरती आम्ही हिंदू धर्मावरती, जे हिंदू धर्माला करेल त्याला आमची मतं राहणार आणि त्यांना पूर्ण पाठिंबा राहणार. पण स्थानिक लेवलला धर्माचा मुद्दा कसं काय चालेल? जे ज्याला चालू वाटतंय ती चालवल, ज्याला नाही चालू वाटत ती चालेल. हे खरं आहे का? ते करेल.
हां हो हे खरं आहे का धर्माचा मुद्दा आहे इथं जातीच्या ऐवजी हिंदुत्व आहे ना आहे ना आहे की. काय म्हटलं ते राम सातपुते निवडून येणार आहे. कामाचा माणूस आहे. गावाचा माणूस हो आणि जान अप्रिशिएशन ही त्यांनी केलेली आहे लोकांची. आणि मोहिते पाटील आणि जानकर एकत्र येऊन काहीच फायदा नाही होणार. नाही तिकडे पटरे असते इकडे कार्यकर्ते आहेत ना. त्याचा विषय नसतो. अजून कुठले मुद्दे चालणार इकडं धर्म सोडून सोडून जात फॅक्टर नाही चालणार इकडं धनगर मुस्लिम नाही नाही जारांगे फॅक्टर ना जारांगे जारांगे नाही चालत तिथं. जारांगे नाही चालणार नाही का जारांगे तिथं काय नाही ना वर्ष सोडून काहीच नाही नाही. मोहिते पाटील फॅक्टर नाही चालणार शेती तिकडे खाल्ल्या भागात चाललं ना. तुम्ही नुसतं हसताय नाही 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 तुम्हाला काय वाटतं बरं काय काय कुठला फॅक्टर चालणार आहे? कशा आधारे बोलायचं नेमकं निवडणूक आहे हां जनतेचे प्रश्न चालणार विकासाचे का जातीचा प्रश्न चालणार धर्माचा प्रश्न चालणार म्हणजे एक म्हणण्याचा मुद्दा सांगाय मला असं तुमचं म्हणजे नाही आमदार केला कशामुळं राम सातपुते हे म्हणतात निवडून येतील किंवा जानकर निवडून येतील राम सातपुतेंच्या मागं धर्म हिंदुत्व जो हिंदूचं काम करेल किंवा हे धनगराच तुम्हाला काय वाटतं कशावरती लोक मतं देतील? एक पहिली गोष्ट अशी आहे की एक संविधानाने आपल्याला अधिकार दिलेला आहे आपलं मत मांडायचा आणि तो मतदाना दिवशीच मांडला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे एक धर्माचा किंवा जातीचा जर विषय घेतला तरी कुठलाही आमदार आला निवडून जनता माळशिरस तालुक्यातली जनता सध्या शुद्ध आहे तरी जनताच ठरवणार आहे आमदार कोण निवडून द्यायचा कोण नाही द्यायचा. त्याच्यामुळं आपण डायरेक्टली नाव घेऊ शकत नाही बरोबर किंवा असं बरेच उमेदवार आहेत अपक्ष आहेत इतर पक्षाचे आहेत. पण निवडणूक तर चुरशीची आहे का नाही? जनतेची निवडणूक आहे सध्या आता जनता जे आमदार ठरवल ते निवडून देणार. पण निवडणुकीचं वातावरण आहे का यावेळेस म्हणजे वाटतंय का? निवडणुकीचं वातावरण पण चांगलं आहे आणि एक मला बोलायचं म्हणलं तर संविधानाने अधिकार दिला की आपण आत्ताच 4 माणसात उमेदवार निवडून नाव सांगू शकत नाही. नाव नका सांगू बरोबर आहे की कुठला जरी आमदार आता कुठल्याही पक्षाचा आला निवडून की त्यानं जातीव किंवा धर्माव कुठल्याच गोष्टीचं काम करू नये. सर्व जनता आपलीच आहे म्हणून त्या माणसाने काम केलं पाहिजे. माणूस त्यांना जनता त्यांना निवडून देते म्हणजे कामं करण्यासाठी गोरगरिबांचे कामं असतील कुठनं प्रश्न असतील सारखा ती माणूस आमदार होणारा आमदार 4 माणसात बसला पाहिजे उठला पाहिजे त्यांनी जनतेचा प्रश्न सोडवला पाहिजे. आता ठीक आहे त्यांच्यासारखा जनतेत बसणारा उठणारा आमदार हा एकमेव रामभाऊ सातपुते. गेल्या 20 वर्षामध्ये झालेला आमदार रामभाऊ सातपुते शिवाय आमदार होऊ शकत नाही या तालुक्यात. ठीक आहे पण संविधान मुद्दा आहे का नाही यावेळेस? मागच्या जो मुद्दा होता 400 पारच्या वेळेस संविधान बदलणार वगैरे असं यावेळेस काय मुद्दा आहे का? आता कसं होतं ही वरच्या पातळीचं मोठं राजकारण असतं हे गोरगरिबापर्यंत विषय पोचू शकत नाहीत. अफवा थोडी जरी वर काय झाले तरी जनता खाली पसरून सांगते एकाचं 2 होतं. पण माझं असं म्हणणं आहे की कुठला जरी आमदार झाला तरी पहिल्यांदा जनतेचा प्रश्न सोडवला पाहिजे तर जनतेपर्यंत ती योजना पोचलेली चौकशी केली पाहिजे जनतेपर्यंत ती योजना पोचली पण पाहिजे. आमदार कोणीही हो द्या जनता उघड मतदान करत नाही मतदान आपलं ही खोलीतच असतं. त्याच्यामुळं जनता जे निवडून देईल ती लोकप्रिय आमदार असं मी गृहीत धरतो. महत्त्वाचे मुद्दे मांडले हे कुठला आमदार असताना त्यानं जनतेची कामं केली पाहिजेत विकासाची कामं केली पाहिजेत कुठल्याही जाती धर्माचा असो. आपण या अहिल्या चौकामध्ये अजून काही फिरणार आहोत इथं बघतोय आपण जरा पलीकडे जाऊ आपण काही महिला पण आहेत. जरा इथं सुरुवातीला असं वाटलं होतं की जानकर मोहिते पाटील हे कॉम्बिनेशन काम करते पण आता जसं आपण फिरतोय सातपुतेच्या बाजूने पण लोक बोलायला लागलेत. थोडक्यात चुरशीची निवडणूक आहे अनेक मुद्दे समोर येत आहेत काही महिला आहेत आपण त्यांना विचारूयात. या निवडणुकीमध्ये महिलांचं मत फार निर्णायक ठरणार आहे. काय वाटतं यावेळेस लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर काही गोष्टी असतील? लाडकी बहीणचे पैसे मिळाले नाही मिळाले कशामुळं म्हणजे तुम्ही 90 वय लावले आधार कार्ड? नाही कुणा आधार कार्डवर 90 वय लावलंय? तुमचं वय किती आहे? यांचं वय 35 आहे. 90 लावलंय? पण ते काय मिळालंच नाही आपल्याला. बरं पण योजना कशी वाटते पैसे देतात महिलांना ती चांगले? लाडका भाऊ कोण आहे देवेंद्र का शिंदे का अजित पवार?
श्रेय कुणाला देणार? सगळ्याला महिला मतं देतील का पैसे दिले म्हणून? पैसे दिले म्हणून महिला मतं देतील का? तुम्हाला काय वाटतं योजनेबद्दल? चांगली योजना आहे का महिलांना जे पैसे मिळतात ते? आम्हाला पण नाहीत मिळत. तुम्हाला पण नाही मिळत. तुम्हाला असं वाटतं का की सगळ्यांना द्यायला पाहिजे होते, फक्त तरुण महिलांनाच देत आहेत? हां असं वाटतंय ना, सगळ्यांना द्यायला पाहिजे. सगळ्यांना. पण काय वाटतं तुमच्याकडे वातावरण? सातपुते का जानकर, कमळ का तुतारी, का नाही रस नाही? मतदान तरी करता की नाही? करतो की मतदान करतो की. मतदान करताय ना? हां करतो. बरं, ठीक आहे. आपण अजून विचारूयात, तुम्हाला मिळाले का लाडके बहिणीचे पैसे? किती मिळाले? 7,500. हां सगळे हप्ते मिळाले. मिळाले. पुढे मिळतील का? खात्री आहे का निवडणुकीनंतर? आता काय माहिती आहे पुढचं मतदान झालं. योजना चांगली आहे का पण? होय. द्यावं. हां तुम्ही कुणाला श्रेय देणार? पैसे मिळालेला. आपण कोण? एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार. लाडका भाऊ कोण आहे? लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ कोण आहे? ते हा? शिंदे. तुम्हालाही वाटतंय? बरं, कुठलं सरकार पाहिजे तुम्हाला? आम्हाला काय नावं येते ती का? मत देताना घरचे सांगतील त्यांना देणार का मग तुम्ही स्वतःच्या मनाने देणार? पण आता घरची सांगणारच की ह्या चित्राला त्या चित्राला. आता आपल्याला काय आता माहिती आहे का कुणाचं काय? आपल्याला वाचा येते का लिहा येते? पण कुठलं सरकार बरं वाटतं तुम्हाला? जे लाडक्या बहिणीला पैसे दिलते त्यांना देणार ना मत. हा लाडक्या बहिणींना ज्याने दिलं त्यालाच देणार. बघितलं का? काय वाटतं तुम्हाला? लाडकी बहीण गणित बिघडवणार का सगळ्यांचं यंदा? आता काय माहित कसं होतंय काय आता. काय गेम चेंजर काय आहे? लाडकी बहीण गेम चेंजर आहे का जरांगे फॅक्टर गेम चेंजर आहे? मला तर काय त्यातला अंदाज येत नाही. अंदाज येईल. संतोष बघा तुम्ही. नाही काय नाही काय सातपुते जानकर फॅक्टर कुठला आहे इथं माळशिरस मध्ये? जरांगे पाटील फॅक्टर. जरांगे पाटील फॅक्टर. आमचं जरांगे सांगतील त्याला मत. आम्ही जरांगेची माणसं आहे. जरांगेचा मेसेज अजून यायचा आहे का? आलेला आहे जरांगे पाटील. आलेला आहे. बरं, कचाकच वाडा म्हणले. कचाकच. हां बरं, म्हणजे उलटापालट होणार. उलटा पालत होणार. आता इथं मला बरीच लोक भेटली, त्यांचं असं म्हणणं पडलं की जानकर आणि मोहिते पाटील एकत्र आलेत, त्यामुळे आता इथं विषयच नाही. पण काही लोकांचं म्हणणं आहे की सातपुते जे आहेत त्यांनी काम केलं आहे, त्यांच्या नावातच राम आहे, इथं हिंदुत्वाचा मुद्दा आहे. जरांगे फॅक्टर काय चालणार नाही. तुम्ही सांगा जरा, जरांगे फॅक्टर कसं काय चालणार? जरांगे फॅक्टरीचे इथं तालुक्यात मराठा समाजाची निर्णायक मत आहे ते. आणि ह्या निर्णायक मताच्या जोरावर जरांगे फॅक्टर चालणारच. म्हणजे जरांगेचं ज्याला मराठा समाजाचं मतदान जास्त झुकतं माप मिळेल तो उमेदवार निश्चित विजय होईल. आणि मुस्लिम समाज पण आहे ना जरांगेच्या बाजूने. म्हणजे मग धनगर, मुस्लिम, मराठा हे सगळं समीकरण प्रोव्हाइड होणार. कॉम्बिनेशन केलं आणि त्याच्यातनं ज्या बाजूला ही तीन समाज जातील त्याचा विजय निश्चित होईल. हे पटतंय का तुम्हाला? नाही. तुमचं काय म्हणणं सर? आम्हाला कुठल्या जातीचा संबंध नाही, विकास पाहिजे. विकास पाहिजे. विकास पाहिजे. जात काय कुणाची एकच जात आहे, मानवतावादी एकच जात असते जगात, आणि दोनच उपजातीचे नर नारी. जगात एकच जात आहे मानवता. इथं हिंदू नाही, मुस्लिम नाही, हरिजन नाही, दैव कोण नाही. ज्याच्या मनात मानवता तो सर्वश्रेष्ठ, आणि ज्याच्या मनात विकास तो सर्वश्रेष्ठ. विकासाच्याच मुद्द्यावरती निवडणूक व्हायला पाहिजे. होतीये का? पुढारी प्रत्येक जण येतात त्यांचं मोठे होते. तुमचं काय आहे हो? तुमचं काय आहे? ही पुढारी फक्त जातीला फुलं करतात आणि स्वतःचे घरीदार करतात. स्वतःचा विकास होतोय. तुम्ही म्हणताय विकास, जनता विकास आणि नेत्यांचा विकास खायला नसतं. जळगाव भागात वाऱ्या भागात जावा, 50-60 वर्षापासून ही राष्ट्रवादी आहे. त्या रेड पाणी आहे का तिथं? पाणी आहे तर जीवन आहे. जीवन ही पाण्यावर चालतं. दुनिया पाण्यावर चालते. हवा पाणी ही पंचमहाभूतातून राम तयार झाला. पण आता इथं राम सातपुते चालणार का कुठला राम चालणार? हो का? काय माझ्या एकटा होतं का नाही, पण त्याचा विकास सर्वश्रेष्ठ आहे. महाराष्ट्रात टॉपचा 1 नंबर आमदार आहे. कोण? राम सातपुते. बर. होय, कुठलाही आमदार ह्या पत्तीचा. माझ्या 88 पासून मी इलेक्शनमध्ये. बघा आता हे काय. आलो मला जरा काम आहे आता. बरं, ठीक आहे. समाजाची मीटिंग आहे मला. तुम्ही ऐकली का चर्चा? काय वाटते खरं, जात धर्म का विकास? कशाच्या? विकासावर व्हायला पाहिजे. विकासावर मतदान व्हायला पाहिजे. जातीला आणि धर्माला काय करायचंय? जात धर्म हे कुठं आणला? हे आपण पैदा केलेली जात धर्म आहे हो. हे काय आपण आपल्या स्वार्थासाठी केलेलं आहे.
आणि पुढाऱ्यांनी सुद्धा आता काय करायला पाहिजे की विकास करायला पाहिजे, गोरगरिबांचा विकास पाहिजे. 80-70% जनता आज उपाशी मरते, त्यांना उत्पन्न नाही, नोकऱ्या नाहीत, बेरोजगार आहेत, त्यांचं आधी बघायला पाहिजे. महागाई आहे, बेरोजगारी आहे, भयंकर महागाई आहे. गेल्या महिन्यात 90 रुपयाला तेलाची पिशवी होती, आता 150 रुपयाला झाली. करायचं काय? 30 रुपयाचा गहू 50 रुपये किलो झाला. काय करायचं काय? भयंकर महागाई झाली हो. तर ही महागाई कमी करा. पण सरकार कुठले असो महागाई कमी करण्यापेक्षा फुकट रेशन दे, 1500 रुपये दे, आता 2100, हे म्हणतात 3000, जनतेनं मागणी नसताना सुद्धा होते. सरळ सरळ कळतंय, निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आहे. ह्याचा काय परिणाम होईल? नाही होणार. हे भीक आहे. आपलेच पैसे आपल्याला देते आणि हे काय करते? भीक आहे. आपलेच पैसे आपल्याला देते आणि हे नादाला लावून हे असं काम करते. ते ह्याचा उपयोग नाही. विकास पाहिजे, विकासाशिवाय काय नाही. आणि महागाई जी झालेली आहे, वाढलेली आहे, ते कमी व्हायला पाहिजे. सर्वसाधारण जे लोक आहेत मध्यम वर्गातले, त्या लोकांना त्याचं मोफत मिळायला पाहिजे. मध्यम वर्गामध्ये ही नाराजी आहे की आम्ही टॅक्स भरतोय किंवा आमचाच पैसा काढून दिला जातोय. आमचाच दिला जातोय पैसा. कुठला येतोय मग? त्यांच्याकडे कुठला पैसा आहे? आमचाच पैसा आहे. आमच्याकडूनच हे GST वगैरे लावून कमी करून वाढवून त्याच्यातून पैसे काढून तुम्ही आम्हालाच देताय ते परत. लाडकी बहीण योजना वगैरे तुम्ही काय पदरचं देत नाही कोणी. गेल्या पंचवार्षिक योजनेमध्ये एका आमदाराची प्रॉपर्टी 13 कोटी होती आणि ह्या पंचवार्षिक योजनेला त्यांनी दिलेल्या निवेदनामध्ये ती प्रॉपर्टी 70 कोटी रुपये झाली. मग त्यांनी जर लोकांना वाटलं असतं तर 13 कोटीची 70 कोटी कशी काय झाली? हा प्रश्न मोठा आहे हो. लोकांचं उत्पन्न वाढायला पाहिजे, त्याच्याऐवजी नेत्यांचं उत्पन्न वाढतं, मंत्र्यांचं वाढतंय, आमदाराचं वाढतंय, खासदाराचं वाढतंय, गोरगरिबाचं वाढवा. आणि या निवडणुकीमध्ये विचारधारा कुठे दिसते का? कुठे सुद्धा नाही. कुठं नाही विचारधारा. जातीपातीचं सगळं राजकारण चाललेलं आहे आणि बटिंग तू कटिंगचं सगळं राजकारण चाललेलं आहे. या राजकारणामध्ये काही उपयोग नाही. हे राजकारण व्हायलाच नाही पाहिजे. हे फक्त आपल्या सर्वसाधारण जे मध्यमवर्गीय लोक आहेत, आपल्यासारखे जगणारे वागणारे, त्यांच्यासाठी हे व्हायला पाहिजे आणि त्यांच्यासाठी हा मतदान व्हायला पाहिजे. या लोकांनी जागृतपणे हे मतदान करायला पाहिजे. या निवडणुकीनंतर वाटतंय तुम्हाला की काहीतरी बदल होईल आणि हे जे काही विचका झाला गेल्या 5 वर्षातला तो कुठेतरी थांबेल का? परत असं सुरू राहणार? कोणी पण कुणावर जाणार? कदाचित शरद पवार, अजित पवार परत एकत्र येणार? चर्चा लोकांमध्ये काय आहेत? बरोबर आहे. म्हणजे काय वाटतं तुम्हाला? म्हणजे चांगला बदल घडेल असं वाटतंय का अजून रस्ता तळाला? नाही, बदल घडणार. बदल होणार. आणि तुम्ही सांगताय तसं ते बरोबर आहे की कुठली पार्टी कुठं कमी पडेल तिथे जाणार आहे. कारण आपल्याला पण तिथे काहीतरी डेप्युटी वगैरे मिळेल असं ह्या पद्धतीनं जाणारच आहे. नाही असं नाही, हे होणारच आहे, त्यात काय वाद नाही. फार उत्तम सांगितले तुम्ही दोघांनी मुद्दे. पण शेवटी जनता ही ज्यांनी गद्दारी केली त्यांना धडा शिकवणार. जनता जागेवर आणणार. हे पटतंय का? विकासाच्या मुद्द्यावरतीच फक्त व्हायला पाहिजे. विकास व्हायलाच पाहिजे. पण आता सध्या काय झालं माहिती आहे का? यांनी 1,500 रुपये देतात. 1,500 रुपये देतात पण इकडं खोबरं, तेल, खाद्य प्रकारचे ह्याच्या तेलावर वाढवलं आणि इकडं मटेरियलचा दर काय वाढवलं? आम्हाला देतात किती? 500 रुपये. 500 रुपये मटेरियलचा दर किती वाढवलं ह्याच्यावर बघा. या अलीकडे महागाई वगैरे कमी न करता फक्त आपलं निवडणूक जिंकण्यासाठी म्हणून हे केलं. आणि ह्यांच्या दररोज पार्ट्या बदलायच्या, दररोज ह्याच्याकडे जायचं, हे करायचं. बाकीच्या सामान्य लोकांनी काय करायचं? ही निवडणूक स्थानिक मुद्द्यावरती होणार आहे का? 370, वक्फ बोर्ड, हिंदुत्व, कुठले फॅक्टर आहेत या निवडणुकीमध्ये? हे स्थानिक मुद्द्यावरच होणार. कारण काय तर आताच्या ह्याच्यामध्ये सगळं शेतकऱ्याच्या ह्याच्यावर ही निवडणूक, शेतकऱ्याच्या हातामध्येच निवडणूक घेतल्यासारखं आहे. कारण शेतकऱ्याच्या प्रत्येक मालावर टॅक्स लावला, प्रत्येक मटेरियल एरियामध्ये टॅक्स लावला, तुमचे औषधं फवारणीवर एरियाला. मग शेतकऱ्यानं जे करायचं ते टॅक्सवरच घालवायचं का? किती तुम्ही पैसे देता? 6,000 रुपये वर्षाला. टॅक्स आम्ही किती भरतो? 1 लाख रुपयाचं मटेरियल मला एका शेतकऱ्याला लागतं आहे, तर 18,000 रुपये टॅक्स तुम्ही आमच्याकडून घेता आणि तुम्ही त्यातलं 6,000 माल देता. म्हणजे तुम्ही नेमकं देता किती आम्हाला? हा निवड हा तिप्पट घेता आणि एकपट देता. आणि कर्जमाफीचा निर्णय त्यांनी आता काय घोषणा केली, कर्जमाफी आम्ही करू. सरकार त्यांचंच आहे, 10 वर्ष झालं. आता तवर का केली नाही कर्जमाफी? करायची तर मागच करायची ना. आता आश्वासनं काय निवडून नाही पुरती देताय का तुम्ही? जशा लाडक्या बहिणी पण निवडणुकीपूर्वीच आठवल्या तसे हे पण सगळे मुद्दे निवडणुकीपूर्वी आठवत आहेत. महाविकास आघाडीनं कर्जमाफीचा निर्णय घेतला, शेतकऱ्याची कर्जमाफी करू असं आश्वासन दिलं. ह्यांनी दिल्यानंतर भाजपवाल्यांनी निर्णय घेतला. अगोदर कराय काय झालं? केंद्र 5 जीवनावश्यक वस्तूचे भाव स्थिर ठेवू दोघांनी पण दिले. कुठं स्थिर आहेत?
महाविकास आघाडीचं आधी झालंय त्यांनी उद्धव ठाकरेंनी आधी जाहीर केलं, नंतर ह्यांचीच घोषणा ती रिपीट केली. एकमेकाची वचननामे चोरतायत. शिंदे जसे म्हटले आता वचननामे कसं ना, उद्धव ठाकरेला म्हणजे उद्धव ठाकरेंचं ऐकते ती किंवा उद्धव ठाकरेची गॅरंटी कंपल्सरी आहे. ठाकरे गॅरंटी आली पवाराचं म्हणजे दिलेलं आहे ते दिल्याशिवाय बोलले नाही ते. आता आम्ही दुधाचं आहे. गेल्या वर्षी म्हणजे कोरोनाच्या काळात आम्हाला 32 रुपये दर भेटत होता. पिंडीचं पोतं 1400 रुपयाला 60 किलोचं भेटत होतं. आता 60 किलोचं 1850ला पोतं झालंय. 27 रुपये दुधाला दर, 27 रुपये दुधाला दर. आता 20 गायांचं 10 गाया केलं ते. आता 20 गायाला 5 एकर जमीन कोतत होती. कष्ट तेवढंच, आता रुपया सुद्धा राहत नाही. म्हणजे महाविकास आघाडीच्या काळात बरं होतं असं तुमचं म्हणणं आहे? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बरं होतं. उज्ज्वलाचं 15-15चं पोतं 850 रुपयाला 2019-20च्या दरम्यान. 30 पोतं आता 1750 रुपयाला किंवा 1470 रुपयाला घ्यावं लागतं. ते बी ओरिजिनल भेटणं, त्याच्यात बी काळा बाजार चालू आहे. म्हणजे त्यांच्यावर नाराज व्हायचं काय नाही, पण जी आपल्याला जगायला जी लागतं तीच आता भेटत नाही. शेतकऱ्याकडे यांनी लक्ष दिलं नाही. BJP-वाल्यांनी शेतकऱ्याकडे अजिबात लक्ष दिलेलं नाही. प्रगती आहे का नाही? प्रगतीच काय नाही. हाई लेवल मग माणसाला जगायला वर्ष किती 60 वर्ष कमीत कमी काम करू शकतो किंवा 50 वर्ष. त्या 50 वर्ष जर स्तरच नाही जीवनाचा उचलला तर त्याचा उपयोगच काय? म्हणजे जगण्याचा अर्थ नाही ना माणसाच्या. आता समजा 20,000 रुपये पगार, 20,000ची ग्रोथ किती होऊन होती. आता 30 वर्षात 20,000 चालला झाला 30व्या वर्षी, आणि 30व्या वर्षी किती आता 60,000 होईल. पण त्याची वाढ किती होईल? महागाई त्या उत्पन्नाच्या तुलनेमध्ये महागाई इतकी आहे की जगणं अवघड आहे. उत्पन्नाचा स्रोत कमी झाला. उद्योगधंद्याला काही किंमत नाही. बेरोजगारी वाढली आणि गुन्हेगारी, महागाई ह्याच जास्त आहे. आणि फोडाफोडीचं राजकारण आता आम्ही खेड्यात आहे तरी आम्हाला पसंत नाही. म्हणजे जी राजकारणाच्या लेवलला आहे ती त्यांना तर कसं पसंत पडायला पाहिजे. पण जनता करेल असं वाटतं या निवडणुकीमध्ये. विकास जर केला तर जास्तच फोडाफोडी जास्त मत. काय वाटतं जनता धडा शिकवणार धाडा 100% शिकवणार आहे. फोडाफोडीचं राजकारण सामान्य लोकांनी पटत नाही. स्थिर सरकार हवं आहे. स्थिर सरकार कसं होणार? स्थिर सरकार होण्यासाठी एवढे 7-8 पक्ष, एवढे बंडखोर. पवार साहेबावरती आमचा विश्वास आहे, ते करतील. चला, माळशिरस मतदारसंघामधल्या माळशिरसच्या लोकांच्या प्रतिक्रिया आपण ऐकल्या. इथं लोकांना विकास पाहिजे, लोकांना शेतकऱ्यांची जी वेदना आहे ती ऐकली पाहिजे, जगणं आमचं सुसह्य झालं पाहिजे, महागाई कमी झाली पाहिजे, रोजगार वाढले पाहिजेत. पण असं न होता फोडाफोडी सुरू आहे. विकास हा फक्त नेत्यांचा, पुढाऱ्यांचा, त्यांच्या बगलबच्च्यांचाच होतो आहे. मध्यमवर्ग पण नाराज आहे. टॅक्स वाढवला जातो आहे. लाडकी बहीणसारख्या योजना येत आहेत, पण त्या योजना या पदरचे पैसे न देता लोकांच्याच खिशातनं पैसे काढून त्यांना दिल्या अशी भावना आहे. तुम्हाला यांची मतं कशी वाटली, त्याच्या भूमिका पटल्या का? तुमच्या प्रतिक्रियासुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि बघत राहा बोलबिडू हवा कोणाची.